पण मला तो विचार केला तरीही तो दिवस आठवतो. काळा दिवस होता तो माझ्या आयुष्यातला. ते असं ओरबाडून घेतल्यासारखं प्रेम कसं असू शकत होतं? वाईट याचं वाटतं की ज्या माणसावर मी खरं प्रेम करत होते तो फक्त माझा वापर करत होता. म्हणजे काय म्हणायचंय तुला नेमकं? तुझं आधी दुसऱ्या कोणा मुलावर प्रेम होतं? हो. आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरुनी भाग 46. नाश्ता वगैरे झाल्यावर मृण्मयी आणि कौस्तुभ काउन्सिलिंगसाठी बाहेर पडले. आता आज मात्र कौस्तुभने बाबांची कार घेतलेली. तिला कारजवळ येताच कारचं डोअर ओपन करून दिलं आणि ती बसल्यानंतरच मगच तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. तिच्यावरती ओझरती नजर टाकून कार स्टार्ट करणार तर तिनं सीट बेल्ट बांधला नव्हता. मृण्मयी सीट बेल्ट बांधशील? हो म्हणत ती ओढायचा ट्राय तर करू लागली पण तिला तो ओढला जात नाहीये पाहून तो तिला म्हणाला, वेट लेट मी हेल्प यू. स्वतःचा लावलेला सीट बेल्ट सोडून तो तिच्याकडे झुकला तसे तिचे हार्टबीट्स आत्ताही वाढलेले. त्याचा परफ्यूमचा सुगंध तो जवळ येताच नाकात शिरलेला त्यानेही वेगळीच नशा पसरल्यासारखी वाटत होती तिला. त्याने तिला सीट बेल्ट ओढून तिच्याच हातात दिला. इथं तुझ्या उजव्या साईडला खोच, तिला म्हणत तो त्याच्या जागेवर येऊन बसला. हो थँक्यू. जडावलेला श्वास सोडून ती त्याला म्हणाली आणि तिनं सीट बेल्ट लावला. पण तो जवळ आल्यावर त्या क्षणाला तिच्या पोटात जे काही झालेलं ते काय होतं तिला कळलंच नव्हतं आणि त्यामुळे वाढलेली तिची धडधड काही कमी होत नव्हती. कार स्टार्ट करताच कारमध्ये त्याने जाणीवपूर्वक गाणी लावली. ती आपल्यासाठी काहीतरी फील करते हे तर पक्क होतं आणि म्हणूनच आता तो जाणीवपूर्वक तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता जो तिला न करता असेल. तिला तो जबरदस्ती वाटणार नाही याची काळजी तो पुरेपूर घेत होता. कारमध्ये अगदी रोमॅन्टिक गाणी लावलेली त्याने. त्याचा मूड काही भलताच वाटत होता तिला आज. बोलत तर नव्हता तिच्याशी किंवा बोलला तर ते कामापुरतं असायचं पण त्या गाण्यांमुळेही तिच्या मनाच्या ताराही अलगद छेडल्या जात होत्या आणि त्याच्यासोबतचा तो सहवास तीही मनोमन एन्जॉय करत होती. दोघंही आज काउन्सिलिंगच्या सेशनसाठी क्लिनिकमध्ये अगदी वेळेवर हजर होते. त्यांच्या आधी एक जण आतमध्ये होते आणि त्यांचं झाल्यावर मृण्मयीचाच नंबर होता. काही वेळ थांबल्यावर आपोआपच तिला आत बोलावण्यात आलं. चला मृण्मयी मॅम तुम्हाला आता बोलवले. बोलवताच तिचं लक्ष त्याच्याकडे गेला. जा तू, मी आहे इथेच, तो म्हणाला. तशी ती मान हलवून आत निघाली. मे आय कम इन मॅम? ये मृण्मयी, बोल कशी आहेस? मी छान, ती त्यांच्यासमोरच्या खुर्चीत बसत स्मित करत म्हणाली. आता छान आहेस ना? पण मी सांगितलेलं मेडिटेशन कॉमेंटरी करत होतीस ना? हो पहाटे करायचे ना. गुड, चल मग आता सुरुवात करायची आजच्या सेशनला. हो, तिनं मान हलवली. बरं मला सांग, आता कौस्तुभ म्हणजे तुझ्या नवऱ्यासोबत तुझं नातं कसं आहे? ते कसे वागत आहेत तुझ्याशी? तुला समजून घेत आहेत ना? हो छान आहे, ते तसे चांगलेच आहेत, फक्त कधीतरी तिरसट बोलतात. तसंही साहजिक आहे, मी त्यांच्याशी नीट नाही वागले आधी त्यामुळे ते तसे वागत आहेत. पण घरातले सगळेच जण खूप म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. मी असे लोक माझ्या आयुष्यात कुठेच पाहिले नाहीत म्हणून त्यांना नाही हरवायचंय मला. म्हणजे तुला पटलंय तुझं वागणं चुकीचं होतं? तसं माझ्या दृष्टीने चुकीचं नव्हतं, मला बस भीती वाटत होती, कोणावर विश्वास ठेवावा वाटत नव्हता. त्यात कौस्तुभना माझी अवस्था सांगूनही त्यांच्या वागण्यात फरक नव्हता. ते फक्त संधी शोधायचे माझ्या जवळ यायची हेच जाणवायचं सतत मला आणि मग सगळं चुकत जायचं. म्हणजे कौस्तुभ चुकीचे होते असं म्हणायचे तुला? नाही म्हणजे तसं नाही, कदाचित त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असू शकतील कारण मी त्यांना त्यांचा अधिकार दिला नाही. माझी मैत्रीण नक्षू म्हणते तू अशी असून सुद्धा त्यांनी तुला स्वीकारले हे बघ.
त्या जागी दुसरं कोणी असतं तर मला सोडून दिलं असतं आणि खरंच ते तसं करू शकतही होते, पण नाही केलं तसं त्यांनी. बरं, मग आता काय ठरवलेस तू? कारण मृण्मयी, हेही सत्य आहे की आजकाल सगळेच जण लग्न त्यासाठीच करतात. तसं तिनं मान खाली घातली. तुझी प्रेमाची व्याख्या अगदी निरागस आणि अगदी बरोबर जरी असली तरीही अनेकदा पती पत्नी ती एक शारीरिक गरज म्हणून पाहतात. मग काय करशील? यातून बाहेर तर पडावं लागेल की नाही तुला? का म्हणून ते तुला सांभाळतील? आत्ताही त्यांना कुठेतरी आशा वाटत असेल तुझ्याकडून, नाही का? तुझा पास्ट काहीही असू दे, पण तुला त्यातून बाहेर पडायचं असेल तरच तू बाहेर पडू शकशील, नाहीतर कायम तुझ्या कोशात राहशील आणि मग एकटीही पडशील. मला विचार करून सांग, यातून तुला बाहेर पडायचं आहे ना? मी प्रयत्न तर करतेच आहे, बस त्या गोष्टीसाठी अजूनही मला. ती आताही अडखळत खाली पाहत बोलू लागलेली पाहून मॅडमनी तिला थांबवलं. मृण्मयी, तू शांत हो आधी आणि यावर शांतपणे विचार कर. हे बघ, आपण एखाद्या कुत्र्याच्या पिलाला जरी घरी आणलं तरी त्याच्यावर प्रेम करतो की नाही? त्याला जवळ घेतो, गोंजारतो, प्रेमाने खाऊ पिऊ घालतो, त्याचाही कधीतरी प्रेमाने पापा घेतो. ते चूक असतं का? मला माहिती आहे तुझ्या मनावर झालेला आघात खूप मोठा आहे, पण आता तुला त्यातून बाहेर पडावं तर लागेल ना. तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तुला यातून बाहेर पडायचं आहे हे आधी ठरव. तू ज्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतेस तो अगदीच चुकीचा नाही, पण लक्षात ठेव, स्पर्शामध्ये सुद्धा फरक असतो. जो स्पर्श तुझा नवरा तुला करेल तो तसा नसेल जसा त्या व्यक्तीने केला होता. जरुरी नाही की कौस्तुभी तसेच असतील. तो स्पर्श प्रेमाचा असेल, तो हळूवार असेल आणि तुझ्या नवऱ्याशिवाय जर का कोणी तुला तो करत असेल तर मात्र त्याला तुला उलट उत्तर देता यायला हवं. हे तुला शिकायला हवं, तरच तू या जगात राहू शकशील. पण मला तो विचार केला तरीही तो दिवस आठवतो. काळा दिवस होता तो माझ्या आयुष्यातला. ते असं ओरबाडून घेतल्यासारखं प्रेम कसं असू शकत होतं? वाईट याचं वाटतं की ज्या माणसावर मी खरं प्रेम करत होते तो फक्त माझा वापर करत होता. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला नेमकं? तुझं आधी दुसऱ्या कोणा मुलावर प्रेम होतं? हो, माझं असं मत नव्हतंच कधी प्रेमाबाबत. माझं मत खूप वेगळं होतं, पण मी लग्नानंतर त्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशा मताची होते. तोही तर तसाच वागायचा, बोलायचा माझ्याशी. माझा विश्वास बसावा म्हणून खोटं प्रेमाचं नाटक केलेलं बहुतेक त्याने. पण मला नंतर कळलं की दादाचा बदला घेण्यासाठी तो प्रेमाचं नाटक करत होता माझ्याशी. मला वाटलेलं प्रेम करणारी व्यक्ती आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीसोबत कधीच अशी वागत नाही. ती आपल्या मर्जीशिवाय स्पर्शही करणार नाही. मग असा अतिप्रसंग करायचा प्रयत्न करणं तर फार दूरची गोष्ट. मला माझ्या घरात कधीच प्रेम मिळालं नाही. सतत माझ्यावर बंधनं असायची. सुंदर असणं माझ्यासाठी अभिशाप होता जणू. म्हणूनच मी माझं प्रेम त्याच्यात पाहू लागलेले. पण ते प्रेम एकतर्फी माझ्याचकडून होतं. गैरसमज होता तो माझा. बरं मला सांग, तू स्वतः अप्रोच केलेला का त्याला? नाही, माझ्यात एवढी कुठली हिंमत होती? घरातून बंधन असल्यामुळे मी शाळा ते घर आणि घर ते शाळा अशीच राहत असायचे. कधी वर तोंड करून कोणाकडे पाहिलंही नाही. पण त्याने कधी पाहिलं असेल मला? तोच आलेला आधी माझ्याशी मैत्री करायला. फार नाही तर 1-6 महिने झाले असतील मी त्याला ओळखत होते. कधीच वाटलं नव्हतं की तो असा वागेल. हो, त्याचं आधीच सगळं ठरलं असावं, कारण त्या दिवशी त्याने माझ्या भावाला कमीपणा दाखवण्यासाठी माझ्यासोबत तसा प्रकार केला हे नंतर कळलं मला. तेव्हा मी आणि नक्षू आमच्याच घरात खेळत होतो आणि एरवी लपून छपून फक्त शाळेत भेटणारा तो काय माहीत कसा काय घरी आला आणि ते सगळं घडलं. खरं तर माझा विश्वासच उडालाय तेव्हापासून प्रेमावरचा. आणि मग मला त्या भावनेने केलेल्या स्पर्शाचाही तिटकारा वाटू लागला. किळस वाटू लागली. सगळीच मुलं खोटी असतात असं वाटू लागलं. मुलं फक्त त्यासाठी जवळ येतात, मागे पुढे करतात आणि सगळं मिळालं की मग सोडून देतात, जे की मला नकोच वाटत होतं. अगदी लग्नसुद्धा नको वाटत होतं.
पण लग्नही तर झालंय ना आता तुझं. आणि कौस्तुभचं काय, यामध्ये त्यांची काय चूक आहे मृण्मयी? नाहीच आहे त्यांची चूक. मलाही यातून बाहेर पडायचं आहे. मला माहिती आहे ते खूप करतायत माझ्यासाठी, पण मला कळत नाही ती मनातली घृणा कशी घालू. मला तो प्रसंग अजूनही जसाच्या तसा आठवतो. कोणीही नव्हतं माझ्या मदतीला. नक्षू तर घाबरूनच आतमध्ये लपून बसलेली, आणि तो माझ्यासोबत किती घाण वागला. मी काही म्हणजे काहीच करू शकत नव्हते त्याच्या शक्तीपुढे. याचा तर फार म्हणजे फार राग येतोय मला अजूनही. तिच्या सांगतानाही डोळ्यातून पाणी वाहत होतं. अगं मग तू नको आठवूस तो प्रसंग. का आठवत आहेस? थांबव बरं स्वतःला. सगळं आठवतं होते आपोआप. एका बाजूला प्रेमावरचा विश्वास उडत होता आणि एक बाजूला त्याच्यावरचा ज्याच्यावर खरंच मी मूर्खासारखं प्रेम केलेलं. थँक गॉड एक क्षणाला दादा आला. पण त्यानंतर माझं आयुष्य किती बेकार झालं ते फक्त मला माहिती आहे. माझी एकच चूक झाली की मी विश्वास ठेवला त्याच्यावर, पण त्यानंतर आणखीनच माझ्यावरची बंधनं कडक झाली. मी जवळपास 3 वर्ष घराबाहेर नव्हते. 3 वर्षानंतर आम्ही इकडं पुण्यात आलो तेव्हा कॉलेजला घातलं घरच्यांनी. मलाही हे सगळं आठवायचं नाही आहे मॅम, पण तो अतिप्रसंग केवळ एकदा घडला जरी असला तरी मी तो अनेकदा जगले. राग द्वेष असं कोणी करताना वाटणारी भीती, तो ओंगळवाना स्पर्श मला कित्येक भावना एकाच वेळी मनात आणत असतो. माझी चिडचिड होऊ लागते. मला काय करू काय नको असं होऊन जातं. मला आठवूनही अतिशय किळसवाना वाटतो तो स्पर्श. मी तरी काय करू सांगा ना तुम्हीच. तिनं आता रडतच तिचा चेहरा ओंजळीत लपवला. मृण्मयी बाळ शांत हो बरं. हे पाणी पी बरं. त्या उठून तिच्यासमोर पाण्याचा ग्लास करत म्हणाल्या. थँक्यू म्हणत तिनं आत्ताही एक घोटभर पाणी पिलं आणि ग्लास बाजूला ठेवला. ऐक आता शांत हो. लक्षात घे तुझ्या मनातलं सगळं आज बाहेर पडलं असं समज. तुला यापुढे आता ते आठवायचं नाहीये. पण आठवतं त्याला काय? हो मी बोलते अजून पुढे. ऐक आपण यासाठी हिप्नोसिसचं एक सेशन करू. तुझ्या मनातली ती वाईट आठवण नक्की निघून जाईल त्याने. मग तर झालं. खरंच असं करता येईल? असं झालं तर फार बरं होईल. प्लीज मॅडम. आणि त्या दिवशी ही गोष्ट तुम्ही कौस्तुभला नाही सांगितली त्यासाठी खरंच खूप थँक्स. हे बघ मृण्मयी, मी युजली असं कधी करत नाही, पण मृण्मयी तुझ्यासाठी असं केलं. कारण लक्षात ठेव कोणताही नवरा ही एवढी मोठी गोष्ट काही एक्सेप्ट करणार नाही, कारण ते फसवल्यासारखंच असेल आणि यात तुझ्या आईवडिलांची जास्त चूक असणार आहे. सो बघू, सध्या नाही सांगितलंय, पण तुझं चांगलं होणार असेल तर ठीक आहे, बघूया. थँक्यू मॅम. मलाही फसवायचं नाही आहे हो त्यांना, पण आता त्यांना हरवायचंही नाही आहे. अच्छा, म्हणजे त्यांचा अधिकार त्यांना लवकरच देणार आहेस तर? हो, म्हणजे जर मला ती वाईट आठवण विसरता आली तर फार बरं होईल. मग कदाचित मी तसा विचार नक्कीच करू शकेन. ती खाली पाहत म्हणाली. होऊन जाईल हे सुद्धा, हे माझं प्रॉमिस आहे. पण काय आता बोलवायचं का त्यांना आत? तू ठीक आहेस ना आता? हो बोलवा ना, मी ठीक आहे आता. गुड. श्रुती, मिस्टर कौस्तुभना आत पाठवून दे. त्यांनी लागलीच बाहेर रिसेप्शनवर कॉल करून सांगितलं. आणि आता कुठे मृण्मयीच्या चेहऱ्यावर किंचितशी आशा उमटलेली दिसत होती. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. मृण्मयी लवकरच पूर्ण बरी होणार आहे. पण कौस्तुभला जर हे सत्य समजलं की तिच्या आयुष्यात तिचं भूतकाळात काय झालंय, तर तो तिला स्वीकारेल का, किंवा त्यानंतर तो काय रिॲक्ट करेल, हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असेल. तर त्यासाठी ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.